येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट तीव्र होणार असल्याचं समजतंय। पाहूया सविस्तर बातमी। उत्तर भारतात आलेल्या पश्चिमी चक्रवातामुळे हिमवर्षाव होत आहे, तसेच वाहणारे गार वारे यामुळे मध्य प्रदेशमध्ये देखील थंडीची लाट आहे। त्याचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका पाहायला मिळतोय। मंगळवारी राज्यात धुळ्यात नीचांकी 4.0 अंश सेल्सिअस तर नाशिकमध्ये 9.4 अंश सेल्सिअस तापमान होते। आगामी 3 दिवस उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरात थंडीची लाट तीव्र होणार आहे। राज्यात 18 डिसेंबर पर्यंत थंडीचा कडाका राहणार आहे, तर काही ठिकाणी दवबिंदू गोठण्याची देखील शक्यता असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिलाय। मात्र गहू, हरभरा यासारख्या रब्बी पिकांना या वातावरणाचा फायदा होतोय। त्यामुळे पुढील 3 दिवस उत्तर महाराष्ट्रात थंडीचा मुक्काम कायम असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी कुठे शेकोटी पेटवली जाते, तर कुठे उबदार कपडे देखील पांघरल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।